दुसऱ्या दिवशी दिवस पुष्कळवर आला होता, तरी अण्णा आणि शंकर झोपलेले होते. वडिलांसाठी चुलीवर आंघोळीसाठी पाणी तापत होतं आणि या पोरांना उठव, किती उशीर झाला असे वडील आईला म्हणत होते. आईने हाक मारून आम्हाला उठवलं. वडिलांनी मुंबईवरून पुष्कळ खाऊ, खेळणी, कपडे आणले होते. आम्ही चहा पिऊन मोकळे झालो. तोच आमचा एक चुलत भाऊ आला आणि वडिलांना म्हणाला, नाना, ही पोरं फार हुंडकी झाल्यात. त्यांना घरकाम नाही, शाळा नाही, नुसती फासे पात्यावानी पाखरं मारीत हिंडतात. तुक्या तर अजिबात माणसात नाही. याला जाताना मुंबईला घेऊन जा, इथे ठेवू नका. एवढे बोलून तो गेला. वडिलांनी आम्हाला विचारलं, तुका, शंकर, ही माणसं काय सांगतात हे तुम्हाला ऐकू आले का? तुम्हाला जगवण्यासाठी मी 200 मैलावर जाऊन धडपड करतोय आणि तुम्ही इथं बोंबलत फिरताय. हे बरं आहे का सांगा? तुका, तू हे सारं सोड आणि आपला उद्यापासून शाळेला जा. आपणाला ही चोरी नग. शिकलास तर मी तुला कुठं बी लागेल. माझ्या ओळखीचे लय साहेब आहेत. जाणार का शाळात असं वडिलांनी विचारलं. आबा, मी शाळेत जातो, पण कापड, पाटी, पुस्तक नाही, याला काय करावं? अण्णांनी वडिलांना विचारले आणि वडील म्हणाले, अरे बाबा, तुला सारं काय घेऊन देतो. कापड आणल्यात, पाठी पुस्तकाला काय खर्च येणार, हे सारं काय सकाळी घेऊन देतो, पण तू शाळेत जा.